रामकृष्ण हरी मुलींनो, 2-3 दिवस झालं इडव नाही काढला, काय नाही काढला. काय झालंय बघा, इडव काढायला लय पाऊस होता इथं आणि पाणी पण लय आलेलं होतं. त्या टेन्शनमुळं इडवच नाही काढला आपण. तर म्हणलं जाऊ दे, आज जरा पाऊस पडलाय, जरा मनाला शांती वाटली थोडी, म्हणून मला इडव काढावं. बघा भाकरी करायला लागली आहे बघा, भाकरी झालेल्या आहेत बघा. भेंडी झालेली आहे आपली, भेंडी झालेली आहे मुलींना. म्हणलं 2-4 भाकरी करून घ्यावा, म्हणून मला करावा एखादा इडव, म्हणून हे बघा करायला लागले. झाली आपली भाकर भाजलेली आहे बघा. भाकरी माझ्या छान असतात बघा. भेंडी झालेली आहे, भेंडी झालेली आहे बघा. भेंडी काढून घेते. गावरान भेंडी होती. गावरान भेंडी कसं खायला बरं वाटतं ना, कसं आम्ही गावाकडे खाल्लेलं आहे ना. गावाकडे कसं मामाच्या शेतामध्ये सगळं माळवं असायचं. मामाच्या शेतामध्ये भेंडी असायची, गवार असायची. भेंडी, गवार, अजून म्हणलं तर टमाटे, काकड्या तर लय असायच्या बघा मुलांना. काकड्या असं एवढ्या काकड्या असायच्या. काकड्या असायच्या. भेंडी झालेली आपली. अशी गावरान भेंडी खायला कसं आपल्याला बी चांगलं वाटते आणि खाल्लेली बी चांगलं असते. त्याच्यामध्ये कसं बी जास्त असते ना, म्हणून ती खायला टेस्टी लागते. म्हणून गावरान भेंडी नक्कीच खायची. आणि पातळ भाजी हे बघा आहे, बटाट्याची आहे पातळ भाजी. हे बघा बटाट्याची बारका चमचा आहे ना, त्याच्यामध्ये ये बी नाही बघा. पातळ भाजी आहे ही. मुलीने केली होती, मी नव्हती केली. म्हणलं भाकरी चाकून करून घ्यावं आता. गावाकडची याद आली, गावाकडच बसले सांगत. गावाकडच सांगत बसले. माणसाला याद येते हो गावाकडची, कशी माणसाला याद येत राहते बघा. म्हणून माणसाला वाटतंय कधीतरी आपलं मन हलकं करावं. गावाकडे बघा कांदे असायचे बघा, कांदे असायचे, टमाटे असायचे, वांगी असायचे, अजून म्हणलं तर बरंच काय असायचं शेतामध्ये आपल्या मामाच्या. बरेच काय म्हणजे बरेच काय असायचं शेतामध्ये. आता काय मला एवढं सांगता येईना. एक भाकर झालेली आपली आहे बघा. आता एवढीच भाकर करणार आहे, एवढीच भाकर करणार आहे बघा. मळून घेते, करते भाकर. एक झालेली आहे. काही एवढं कुणी खात नाहीये, एवढं कुणी खात नाही बघा. चपात्या खात्यात आणि भात आणि डाळ जास्त करून खाते, म्हणून एवढं काय भाकरीला लोड नसतंय. आता एकच भाकर करायला, एक आपल्या मुलासाठी करते, दुधामध्ये चुरून खाईन, आणि एक मला करते भेंडी बरं खाईन. काय माणसाने काय भाज्या करावा तेच कळत नाही बघा. ते गावरान भेंडी आणली म्हणून मला गावाकडची याद आली, म्हणून तुम्हाला सांगितलं आपल्या मामाच्या शेतामधलं. तर मामाच्या शेतामध्ये गहू असायचं, ज्वारी असायची, गहू असायचं, ज्वारी असायची, हरभरा असायचं, आणि माळवं तर सगळंच माळवं असायचं. सगळं माळवं असायचं म्हणजे पूर्ण जेवढं बी माळवं आहे ना तेवढं माळवं असायचं. आणि शेळ्या म्हशी बकऱ्या तर लयच असायचं. मग शेळ्यांचं दूध खायला भेटायचं, म्हशीचं दूध खायला भेटायचं. खाल्लं बघा. उगाच खाऊन कशाला नाही म्हणावं. मेहनत पण केली आणि खाल्लं पण, मेहनत पण केली आणि खाल्लं पण. असं नाही की मेहनत केली आपल्याला खायला नाही भेटलं, खाल्लं. उगाच खाऊन आपण नाही कशाला म्हणायचं. आपण मेहनत केली तेवढं खाल्लं पण. मेहनत पण आपण भरपूर केली बघा. मेहनत अशी केली ना
की खुरपणीपासून काढणीपर्यंत मेहनत केली. खुरपणीपासून काढणीपर्यंत मेहनत केली बघा. मेहनत भरपूर केली आपण. मेहनतीला आपण महाग सरलच नाही. तरी खाल्लं पण बरं का, असं नाही की आपण खाल्लं नाही, खाल्लं की बघा. खाऊन आपण कशाला नाही म्हणायचं. परी गावाकडचं खाणंच अलग असतं हो. गावाकडचं खाणं कसं पौष्टिक असतं. आपण इथं किती बी खा, हे बघा गाय तिथली 2 चपाती आणि गावाकडची 1 चपाती असंच म्हणायला पाहिजे. का तर कसं आता हे कसं धान्य आता कुठून कुठून येत आहे आपल्याला काय माहिती नाही. पण हे गावाकडचं कसं बीड जिल्ह्याला असं काळ्या मातीतलं उगवलेलं ओरिजिनल, एकदम ओरिजिनल काळ्या मातीचं धान्य एवढं भारी येत आहे ना, आता काय सांगायचं तुम्हाला. काळ्या मातीचं धान्य आणि तांबड्या मातीचं शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, तांबड्या मातीच्या भुईमुगाच्या शेंगा खरंच खावाता. एवढ्या भारी लागतात ना, लय भारी लागतात. असं आपण आता हिरव्या मिरच्या आहेत, आता माझ्याकडे नाही हिरव्या मिरच्या, पण आता हिरव्या मिरच्या आहेत समजा. हिरव्या मिरच्या आहेत, असं हिरव्या मिरच्या देठ काढायचे आणि शेंगदाण्याबरोबर भाजायचे. कोणत्या ओल्या शेंगदाण्याबरोबर, ते काळ्या मातीतले शेंगा असतात ना, ते ओल्या शेंगा फोडायच्या. ओल्या शेंगा फोडायच्या, त्याच्यात काय मीठ टाकायचं थोडंसं आणि लसूण टाकायचं थोडा, आणि त्याचा ठेसा करा, भेंडी करा, मुगाचं वरण करा, मुगाचं गुट्ट करा, काय पण मुगाचं करा. एवढं भारी लागतं, एवढं भारी लागतंय मुगाचं. चला भाकर आपली टाकू वरी, आपण भाकर वरी टाकू मुलांना. झाल्या आपल्या 2 भाकरी झाल्या. ही तर भाकर तुम्हाला दाखवली ना मी, हे बघा. नंतर ठेवते, नाहीतर कसं होतंय बघा, असं ठेवलं ना डब्यामध्ये तर ते भाकरीला घाम येत या, घाम येत आहे. मग ती भाकर ओली होती. आपल्याला काय वाटतंय, बापरे कसं काय एवढं ओली, कशी खायची, आणि माणसाला खाऊ नाही वाटत. म्हणून आपण काय करायचं, जरा गार भाकर करायची, आणि गार भाकर झाल्याच्या नंतर आपण त्याला कपड्यात गुंडाळायचं किंवा पेपरमध्ये गुंडाळायचं आणि ते डब्यामध्ये ठेवायचं. किंवा तुमच्याकडे दुरडी आहे, दुरडीत ठेवा. कोणाकडे डब्बा आहे, डब्याकडे ठेवा. कोणाकडे स्टीलचा डबा असते, कोणाकडं असा प्लास्टिकचा डबा असते फायबरचा, जसं आपल्याला पटेल तसं. पण पेपरमध्ये ठेवा, नाहीतर कपड्यामध्ये ठेवा. मग ती भाकर चांगली लागते बघा. वर बी ठेवा ती. संध्याकाळपर्यंत आता केलेली भाकर संध्याकाळपर्यंत ठेवली तरी चालते. आता आपण सकाळी इडो बनवायलाच ना, सकाळी नाही दुपार झाली या, आपल्याला टाकायला नाही इडो, म्हणून बनवायला लागले इडो. माता बहिणींनो, आपल्याला इडोच नाही टाकायला, म्हणून मी म्हणलं जाऊ दे आपला इडो मी एक 15-16 मिनिटाचा करते. 15-16 मिनिटाचा करते, म्हणजे कसं दोन्ही आडीवर टाकायला होते बघा मुलांना. दोन्ही आडीवर आपल्याला इडो टाकायला होतं या. काय बघा, डोकं नाही विचारलं, काय नाही. आंघोळ करून आल्या, आंघोळ केली, काय नाही चहा पिलाय आणि बिस्किट खाल्ले. काय बीपीची गोळी खाऊन आले. पोरगी म्हणत होती भेंडी केली या, खाऊन जा खाऊन जा. पण मी म्हणलं बाई नको नको म्हणलं, नको म्हणलं नाही का. म्हणून मी तिकडं काय खाऊन नाही आले. पोरगी लई जिद्द करत होती, म्हणली काय नाही काहीतरी खाऊन जा, काहीतरी खाऊन जा. पण मी म्हणलं नको बाबा, नको म्हणलं. पोरीनं बनवलं असं म्हणलं घरी, तर इथं आलं तर काय बनवलेलं नव्हतं, म्हणून म्हणलं जाऊ दे आता पोरापुरती माझ्यापुरती 1-2 भाकरी करू म्हणून करायला लागले बघा. म्हणलं आता काय माहिती पोरग दूध खातंय का भेंडी खातंय. म्हणलं बघू, काय बी खाल्लं तर खाऊ द्या. दूध बी खाल्लं तर चांगलंच आहे आणि भेंडी बी खाल्लं तर चांगलंच आहे. मी काय जास्त मिरची टाकली नाही, काय नाही, काय त्याला पण तिखट खायचं नाही ना जास्त. दवागोळी चालू आहे ना, मग तिखट खायचं नाही बघा जास्त. माता बहिणीनं जेवढं आहे बघा काळजी घेईन तेवढं बरं आहे ना. कुठं दवाखान्याच्या भरत्या करून करून माणसाला अडचणी यायला लागल्या. एवढ्या दवाखान्याच्या भरत्या करून करून पैसा राहाय ना घरामध्ये.
म्हणून म्हणलं आपण नाही का जेवढं समोरून राहिलं ना तेवढं बरं आहे बघा. समोरून राहायलाच पाहिजे हे का नाही. आबाळ आले वाटतं म्हणून हे बघा अंधार पडलाय. लाईट गेली वाटतं. लाईट गेली का काय की बघा काय माहिती. लाईट गेली का काय आबाळामुळं अंधार पडलाय काय कळा नाही मला. काहीच कळा नाही बघा. लाईट गेली का अंधार पडलाय. रामकृष्ण हरी मुलीनो रामकृष्ण हरी. लाईट तर आहे वाटतं. मला वाटतंय अंधार पडलाय हे बघा इथं. खिडकी जरा खोलली आहे. उजेड नाही ना. उजेड नाही आहे. तरी पण उजेड नाही. खिडकी पण खोलली तरी पण उजेड नाही. चला जाऊ द्या. एवढीच भाकर करायची आपल्याला. एवढीच भाकर करायची. आता त्याला जेवायला देते. पोराला आपल्या जेवायला देते. भेंडी आणि भाकर. का दूध खातोय काय माहिती. काय बी खाऊ द्या. भाजी बी आहे. भाजी पण देते त्याला. गरम करते जरा भाजी. डोकं नाही विचारलं काय नाही बघा. आंघोळ करून तशीच आले आपल्या मुलीच्या घरी. मुलीच्या घरून तशीच आले. त्याला हाय बाय सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. लाईट तर आहे ना. लाईट आहे. अंधार पडलाय. अंधार पडलाय. मोठा इडवत नव्हतो टाकायला. लय दिवस झाले मोठाच इडव नाही आहे म्हणून मी म्हणलं मोठा इडव करावा 15-16 मिनिटाचा. आणि दोन्ही आडीवर टाकणार आहे ना मी. दोन्ही आडीवर टाकणार आहे. एकच इडव दोन्ही आडीवर टाकणार आहे. मोठा इडव बनवायला वेळच भेटत नाही. आहो वेळच भेटत नाही मोठा इडव बनवायला. म्हणून मोठा इडव बनवायचं कसं रात्रीचं बनवला ना तर जरा बरं पडते बघा. ते एक माझ्या आयडीवर माझं आड पण बंद झालेली आहे. सुपर पण बंद झालेलं आहे. युट्यूबनं तेवढं माझं सुपर चालू करावं आणि आड चालू करावं. आणि डॉलर पण माझे जेवढे आहेत ना तेवढेच आहेत ते चालू करावा. सगळे म्हणतात ना लय दिवस झाले. सगळे म्हणालेत ना काय पैसे येणार आहेत का नाही येणार आहेत का नाही. मी म्हणलं येणार आहेत ना पैसे. का नाही पैसे येणार. पैसे तर येणारच ना मला. एवढ्या दिवसात माझी मेहनतीचं फळ काय उठून मला देणार नाही का. तर जगून माझ्या माता बहिणीला दिलंय आणि मलाच काय देणार नाही का. म्हणलं उठून मला बी देईन म्हणलं. पुरींना कसं वाटतंय आपल्या की काय माहिती उगाच आई आपली मेहनत करायला लागली या आणि कामधंदा आहे त्याच्या मागं पॅकिंग करावं लागते. स्वयंपाकाचं काम पण करावं लागते. मग आई उगाचच लागले जीवाचा तरपडा करायला. सगळ्यांना वाटतं ना तसं. ते आवाज कमी करे जरा. आवाज का सोडा एवढा मोठा. मी बघितलं पण नाहीये. आवाजच सोडून बसलेत एवढा मोठा बघा. आवाजच सोडून बसलेत. मग एक तर ह्याच्यात आवाज नाही. एक तर इकडून गाड्यांचा आवाज. इकडून गाड्याचा आवाज. इकडून कधीतरी बघा मी 10 दिवसातून हे मोठा व्हिडिओ करायला. पहिला होता ना ते टाकलेला आहे 10 दिवसातून. आणि हे पोरं असा आवाज सोडतात. मग कसं करायचं आहे का बघा. एक तर सपोर्ट नाही तर नाही मला कुणाचा. आणि मग हे लेकरं बी असं करतात. मी तरी काय करू. तरी पण मी जसं आहे तसं चालवायला लागले बघा. ते बघा हे आपल्या मुलाला जेवायला देते. आता काय खाईन तेवढं खाईन. आणि ही भाजी बघू खाल्ली तर खाल्ली आहे बघा. ही भाजी थोडीच खाते ना जास्त नाही खात. कमी करते जरा नाही का. कमी केली आता दुसरी घ्यायला लागली या. त्याच्यात तेलकट जास्त होतं ना. त्याच्यात तेलकट जास्त होतं.
पहिलं हे देऊन येते त्याला, पहिले हे देऊन येते, नंतर ते घेऊन जाते. हाय बाय सगळ्यांना, गुड नाईट सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना, मुलांनो मुलींनो, माता बहिणींनो, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. ह्याने बंद करायला लागले, आता हे नाही बंद करत बघा. हे बघा, हे बघा, ही भेंडी आहे, हे बघा, ही भाकर आहे, ही पण भाकर आहे बघा. कोणाला आवडती भाकर, कोणाला आवडती भाकर. हे बघा, देते पोराला नेऊन, बघू काय म्हणतंय, काय खाईन तर खाईन. 16 मिनिटाचं होईन, 1 मिनिट ठेवते म्हणलं. नमस्कार सगळ्यांना, हाय सगळ्यांना, नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आतमध्ये ठेवते 1 मिनिट म्हणलं, 16 मिनिटाचं तरी करावं ना, म्हणून पोराला दाखवायला नेलं होतं बघा. काय माहिती बघा, हे मोबाईल चला नाही बघा मुलींना, काय झाले माहीत नाही आहे. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. झालाय बघा माझा स्वयंपाक झालेला आहे. आता जेवण करते, पोरं जेवायला लागले तर मी पण जेवण करते. मला मोबाईल ठेवायला जागा तरी एवढी मोठी आहे बघा मुलांना, जागा एवढी मोठी आहे. माझा मोबाईल ठेवायला मला काही जागा भेटत नाही. आणि ते घेतलंय बघा, ते काय म्हणतात त्याला, ते घेतलंय मी, घेतलंय परी कसं व्हायला लागले बघा. ते मला चालवायला जमा नाही, चालवायला जमा नाही. तर आता काय माहिती, आता ते जमलंच मला ते चालू करायचं तर ठीक आहे, नाहीतर मग वापस करत. वापस काय माहिती घेतात का नाही, वापस माहीत नाही आपल्याला. बघू, वापस घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तर ठीक आहे. घेतलंय 300 रुपयाचं घेतलंय बघा, 300 रुपयाचं घेतले. पण पोराला म्हणलं होतं वापस कर, बरं आता पोरगं बी वापस करी नाही बघा, पोरगं बी वापस करी नाही. मग ते काय वापस करायचं, या 300 रुपयाचं आहे आणि 300 रुपयासाठी काय वापस करायचं. तर मला वाटते ना 300 रुपये काय कमी आहेत का? का तर आपण बघा जे मेहनत करतात ना, तर 300 नाही, त्याला 10 रुपये सध्या भारी असतात बघा मुलांना. जे बघा रात दिवस मेहनत करत बसतंय ना, त्याला 300पेक्षा 10 रुपये सध्या भारी वाटते. तर हे बघा, हे अशा दवागोळ्या खावं लागतात मुलांना. म्हणलं तेवढे दवागोळ्याला ते 300 रुपये वापस आले तर खायला होईल, खायला होईल किंवा गोळ्या आणायला होईल, काय पण होईल ना. म्हणून बघा कसं दवागोळी महाग असलं ना, माणसाला काय सुधरत नाही बघा. चला आता स्वयंपाक झालेला आहे, आपण 1 मिनिट दुसरं बी बोललो. आता ठेवते हा, नमस्कार. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. व्हिडिओ बघा जा, लाईक कर जा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे माझं काहीतरी भविष्य बदलल, माझ्या मनाला वाटते. पण आता यूट्यूबला काय वाटते काय माहिती. चला हाय बाय सगळ्यांना, गुड नाईट सगळ्यांना. चला बंद करते.